नमस्कार, मी स्मिता. आपल्या टिप्शनरी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये वास्तूमध्ये असलेली नकारात्मक स्पंदने, त्याने होणारे वाईट परिणाम आणि त्यावर काय उपाय करणार आहोत हे आपण आज पाहणार आहोत. पण त्याआधी हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री दत्तात्रयांमध्ये ब्रह्मा, विष्णू व महेश या 3 देवतांचा समावेश होतो व या 3 देवतांची कार्ये अनुक्रमे उत्पत्ती, स्थिती व लय अशी आहेत आणि ही 3 कार्य पृथ्वीच्या आरंभापासून अंतापर्यंत चालू राहणार आहेत आणि या अर्थानेच दत्त दैवत हे अविनाशी आहे असे म्हटले जाते. श्री दत्त हे सर्व सिद्धी प्रदान करणारे तसेच आत्मज्ञानाद्वारे मोक्ष प्राप्त करून देणारे दैवत आहे. परंतु मनुष्याला मोक्ष प्राप्तीसाठी प्रथम वैराग्य प्राप्त करणे आवश्यक असते. दत्त दैवत हे मनुष्याला मायापाशातून मुक्त करून वैराग्यातून मुक्ती देते. यमनियमांचे बंधन पाळून अंतर्भावाने त्यांची निरंतर उपासना केली तर त्यांच्या कृपेचे अनुभव प्रत्येकाला या ना त्या स्वरूपात आल्याशिवाय राहणार नाही. एखादी वास्तू बाधित असल्यास त्याची अशुभ स्पंदने, नकारात्मक ऊर्जा जाणवत असल्यास भाड्याचे घर असताना वास्तूत सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी, वास्तूत चैतन्य निर्माण होण्यासाठी दत्त महाराज कृपेसाठी दत्तयाग हा केला जातो. एखादे घर, झोपडी, महाल, ऑफिस, हॉस्पिटल, गार्डन, गाईचा गोठा, शाळा, क्लिनिक, ट्युशन क्लासेस किंवा आणखीन काही बाधित वस्तूमध्ये आपण राहिल्यास आपली प्रगती होत नाही. वास्तूत विचित्र अनुभव येत राहतात. वास्तूत नकारात्मक ऊर्जा असल्यास झोप न येणे, अनाहूत भीती वाटणे, सतत आळस येणे, काम करण्याची इच्छा न होणे, प्रत्येक कामात अडचणी येणे, जास्तीत जास्त पैसा खर्च होणे, प्रगती न होणे या सर्व गोष्टीला सामोरे जावे लागते. घरात अचानक मृत्यू येणे, अपघात होणे, डॉक्टरी खर्च वाढणे, शत्रूंचा त्रास अशा अनेक खर्चांसाठी दत्त हवन, दत्तयाग, दत्त महायाग केला जातो. तसेच दत्तयाग करण्यामागे अजूनही काही गोष्टी आहेत. जसे गुरुनिंदा झाल्यास गुरुदोष दूर करण्याकरिता साधनेत दत्तप्रभूंच्या कृपेने आध्यात्मिक गती प्राप्त होऊन पुढे सद्गुरूंची कृपा व्हावी व त्यायोगे मोक्षमार्ग वाटचाल सुलभ व्हावी या हेतूने केला जातो. दत्त महाराजांच्या कृपेसाठी दत्तयाग विधी केला जातो. श्री दत्त पारायण अनुष्ठान संपल्यानंतर दत्तयाग केला जातो. दत्तयागाचे फलित ज्यांच्या वास्तूमध्ये, मग ती तुमची भाड्याची असू दे, मालकीची असू दे, ते घर असू दे, छोटीशी झोपडी असू दे, तुमचा महाल असू दे, कारखाना असू दे, तुम्हाला जिथे वाटते की या वास्तूमध्ये काही दोष आहे किंवा या वास्तूमध्ये आल्यानंतर मला खूप त्रास होत आहे, त्या वास्तूची तुम्हाला विक्री करायची आहे, नवीन घ्यायची आहे, अशा ठिकाणी जर तुम्ही दत्तयाग केलात तर निश्चितच तिकडची जी काही बाधा आहे ती दूर होऊन लवकरात लवकर त्याचे फलित प्राप्त होते. आपली जी काही गरज असेल त्यानुसार आपण दत्त हवन, दत्तयाग, दत्ततांत्रिक याग करावा आणि आपल्याला होणाऱ्या त्रासातून मुक्तता करून घ्यावी. ह्या व्हिडिओबाबत काही प्रश्न असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा व श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नमस्कार.